रोजच काय चपाती भाकरी खायचं याचा कंटाळा आला आहे, म्हणून आज मेनूज बदलते. जुन्या काळातल्या बायका सगळं पीठ म्हणजे सगळं जे काही धान्य असेल, ज्वारी बाजरी सगळं मिक्स करायच्या आणि त्याचं पीठ दळून आणायचं आणि त्याच्या धपाटे बनवायचं. तशाच प्रकारचं समजा माझ्याकडे उरलेलं होतं, मकर संक्रांतीला भोगीला करतात ना, त्या बाजरीचं भाकरीचं पीठ होतं, ज्वारीचं पीठ होतं आणि डाळीचं पीठ गव्हाचं पीठ मिक्स केलं. त्याच्यात बरोबर थोडं मिरची कोथिंबीर लसूण आणि कांदा चिरून घेतला, छानसं पीठ मिक्स केलं आणि छानसं मर्दून घेतलं आणि हे असं मी एक खमंग थालीपीठ तयार करणार आहे. तर तुम्ही जुन्या पद्धतीचं थालीपीठ बनवून खाल्ले का? त्याला आपण धपाटे म्हणतो, दही धपाटे. आणि त्याची टेस्ट तुम्ही महाराष्ट्रात सांगलीत कुठे जरी गेला तर तुम्हाला पाहायला देखील मिळणारच आहे. चला आता धपाटे करण्याची पद्धत बघते. मी काय तेलात तळणार नाही आहे, अगदी आपल्या जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने ज्या बायका बनवत होत्या. एक रुमाल अंथरायचा किंवा कॉटनचं कापड अंथरायचं, त्याच्यावरती थापायचं पाण्याने आणि त्यानंतर ना तव्यामध्ये टाकायचं. अशा पद्धतीनंच मी थालीपीठ करणार आहे. आता थालीपीठ मी म्हणत नाही कारण का मी सहसा थालीपीठ म्हणतच नाही, परंतु शुद्ध भाषेत त्याला थालीपीठ म्हणतात, ग्रामीण भाषेत त्याला दही धपाटे असा मेनू असतो. तर असा झालेला होता आमचा दही धपाट्याचा मेनू. आणि त्यानंतर ना दुपारी आम्ही थंडगार असं ज्यूस करायसाठी आम्ही सगळे जेवढे काही फ्रूट होते ते खराब होऊ नयेत म्हणून सगळे एकत्र केले आणि त्याचं मी फ्रूट सॅलड बनवणार होते खरं तर. परंतु असं लक्षात आलं की फ्रूट सॅलड बनवण्यापेक्षा आपण त्याचा ज्यूस बनवला तर अतिशय सुंदर होईल आणि तू प्यायला देखील छान होईल. तर आता मी ह्याचा ज्यूस बनवणार आहे आणि तो फ्रीजला ठेवून देणार आहे, जेणेकरून जेव्हा दुपारी आमचं जेवण होईल त्यानंतर थंड आणि गोड स्वीट असं काहीसं तरी होऊन जाईल. असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला हा लॉग कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असा एक दिवस आयुष्यातला असायला हवा असं मला वाटतं. तर नक्कीच आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.